आणि आता एक महत्त्वाची बातमी, जन्मदात्या मातेनं आपल्या 2 मुलींना विष पाजवून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केलाय। उत्तर सोलापूरमधील नानज येथील रेश्मा कृष्णा भोसले हिने स्वतःच्या 2 मुली श्रावणी कृष्णा भोसले वय 4 वर्ष, श्रेया कृष्णा भोसले वय 2 वर्ष, दोन्हीही मुलींना विष पाजून स्वतःही फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। दोन्ही मुली मृत झाल्या असून रेश्मा ही अत्यावस्थेत असून पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे। नानज गावापासून काही अंतरावर कृष्णात भोसले यांच्या शेतात कुटुंब राहत होते। ते शेतमजुरी करून आपली उपजीविका करत होते। शनिवारी सकाळी कौटुंबिक करण्याच्या निमित्तानं पती व पत्नीमध्ये वाद झाला। याचा राग मनात धरून दुपारी रेश्मा कृष्णा भोसले वय 29 हिने आपली 2 मुली श्रावणी कृष्णा भोसले वय 4 वर्ष, श्रेया कृष्णा भोसले वय 2 वर्ष या आपल्या स्वतःच्या मुलींना शेतातील फवारणीसाठी घरात ठेवलेले कराटे नावाचे विषारी द्रव्य पाजले। स्वतःही औषध पिण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर घरात दोरखंड लावून गळफास घेण्याचा प्रयत्न केला। घरासमोरील मोठ्या सिंटेक्स टाकीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। शेजारील काही व्यक्तींनी तिला बाहेर काढलं। 2 मृत मुलींना व रेश्मा भोसले हिला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे। या घडलेल्या घटनेने नानज व परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे।